इंटर्नशिप पण तुम्ही केलेली आहे आणि एम ए काउन्सिलिंगच आहे पूर्ण. ताजी इंटर्नशिप, ताजा कोर्स पूर्ण. खूप छान. म्हणजे इथे तसं इन्व्हायटिंग ॲटमॉस्फिअर वाटल्यामुळेच ॲडव्हान्स कोर्स पण करावासा वाटला. आणि अर्थातच नॉलेज देण्याची तुमची जी इच्छा आहे आणि ॲबिलिटी आहे ती पण खूप अप्रिशिएबल आहे. आणि त्यासाठी सुद्धा या कोर्सला ॲडमिशन घ्यावी असं वाटलं. इथे नवीन मैत्रिणी भेटल्या, सगळ्या यंग मस्त, एकदा छान वाटलं सगळ्यांमध्ये. आणि जसं मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की खूप छान आणि खूप आपलं असं किंवा घरासारखं वातावरण तुम्ही आणि मॅडम ऑफकोर्स देतात, ते पण खूप छान. कोर्सच्या बाबतीत म्हणाल तर पहिल्यांदा तुम्ही जो ॲक्टिव्हिटी झालेली की इरॅशनल फिल्म सॉंग्स घेऊन आहे, तर इथपासूनच गमतीला सुरुवात झाली की अरे बापरे, हे पण म्हणजे रॅशनल इरॅशनल गोष्ट असू शकते. तर ते घरी जाऊन सुद्धा डिस्कस केलं होतं आणि मग ते कुठेतरी ट्रिगर झालं, हां इरॅशनल सॉंग्स पण किंवा काय. तर तशा त्या ॲक्टिव्हिटीज सगळ्याच अशा इन्साईट देणाऱ्या होत्या आणि आपल्या लाईफशी कनेक्ट करणाऱ्या होत्या. जसं की माउंटनची ॲक्टिव्हिटी असेल किंवा फ्लो समजून घेण्यासाठी किंवा मिनिंग ऑफ लाईफ समजून घेण्यासाठी जे 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात काहीतरी क्रिएटिव्ह करा अशी जी ॲक्टिव्हिटी होती ती पण म्हणजे खूपच छान होती की आपण काय करू शकतो तेवढ्या वेळात. आणि त्याच्या आधी तुम्ही जेव्हा एकदम स्टिल बसायला सांगितलं, शांत बसायला सांगितलं मोबाईल वगैरे न घेता, तेव्हा ते खरंच किती अवघड असू शकतं आणि ते किती बोरिंग असू शकतं याची पण कल्पना त्यावेळेस आली. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे विचारपूर्वक इम्प्लिमेंट केलेले आहेत ते रॅशनल किंवा इरॅशनल थॉट्स समजून सांगण्यासाठी. त्यामुळे ते खरंच छान होतं आणि कनेक्ट करणार होतं. त्यानंतर कोर्ट डिस्कशनची एक ॲक्टिव्हिटी होती, तेव्हा वातावरण फारच तापलेलं होतं पण त्याच्यामुळे ते सगळ्यांनाच चांगल्या प्रकारे कळलं की कसं फॅक्टर्स विदिन कंट्रोल आणि फॅक्टर्स आउट ऑफ कंट्रोल आपल्याला समजू शकतात. की म्हणजे ॲक्टिवेटिंग इव्हेंट हा महत्त्वाचा नसतो, तर तुमचा विचार करण्याचा किंवा त्याच्याबद्दल जो तुम्ही विचार करता किंवा तुमचे बिलीफ्स असतात ते त्याच्यासाठी कारणीभूत ठरतात. हे त्यातनं जास्त योग्य किंवा स्ट्रॉंगली कळलं त्या वेळेला. त्यानंतर डेथ विलची पण ॲक्टिव्हिटी जी होती ती पण खूप इन्साईट देणारी होती, कारण की खूप टेकन फॉर ग्रँटेड असतो आपण लाईफबद्दल असं वाटतं. आणि त्यावेळेला असं काहीतरी अचानक सांगणं, सुचणं आणि त्याबद्दल आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन काम करणं, हे ह्या गोष्टी खरोखरच आपल्याला एक मोटो ऑफ लाईफ शोधण्यासाठी आणि त्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी मला वाटतं इन्स्पिरेशन देण्यासाठी ती ॲक्टिव्हिटी खूप जास्त महत्त्वाची ठरली. डेथ विलची जसं यांनी सांगितलं की बेडरॉकची कन्सेप्ट जी आहे फडके सरांची, ती पण स्वतःला समजून घेण्यासाठी किंवा आपल्याबरोबर जे राहत आहेत त्यांना पण समजून घेण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडली. किंवा ही आपण ॲज अ काउन्सिलर क्लायंटशी बोलताना खरोखर लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की तो माणूस त्या पद्धतीने का आहे याच्यासाठी काही कारण आहे आणि ती आपण विचारात घेत नाही. जरी आपण म्हटलं की ॲक्टिवेटिंग इव्हेंट इज इम्पॉर्टंट, पण ॲज अ पर्सन वाय दॅट पर्सन इज बिहेविंग लाईक दॅट, बिकॉज सम बेडरॉक्स आर देअर विच आर फॉर्मिंग दॅट पर्सनॅलिटी, हे सुद्धा कुठेतरी लक्षात घेण्याची गरज आहे. हे पण या विचारानं कळलं. आणि ऑफकोर्स वारंवार तुम्ही फडके सर, अंजली मॅडम यांचा उल्लेख करता, तर म्हणजे आपली माणसं सुद्धा या क्षेत्रात किती पुढे गेली आहेत आणि आपण सुद्धा या सगळ्या प्रोसेसकडे म्हणजे RBT कडे किंवा याकडे आपणही त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. ते पण यातनं कळलं की त्यातनं पण काहीतरी आणखीन वाचून किंवा त्यातनं अभ्यास करून अजून आपणही काही त्यात कॉन्ट्रीब्यूट करू शकतो असं एक त्यातनं वाटतं. त्याच्यानंतर लाईव्ह डेमो जो होता, म्हणजे तो मुलगा अगदी म्हणजे यंग होता आणि खरोखर तो आधी गोंधळलेला होता, पण नंतर म्हणजे ते जाणवलं सगळ्या त्या काउन्सिलिंगच्या ह्याच्यातनं की ॲट द एंड त्याला कुठेतरी ती त्याची वागण्याची दिशा कळली किंवा ॲटलिस्ट त्याला ते इन्साईट मिळालं की का तो मित्रांमध्ये मिक्स होत नाही किंवा का तो ते थॉट घेऊन तसा चालतो किंवा कॉन्फिडन्स त्याचा कमी पडतो. तर ते अगदी ॲप्टली
लक्षात आलं की हाऊ काउन्सिलिंग रिअली हेल्प्स टू डिबेट द बिलीफ्स. त्यानंतर आम्हाला स्वतःला म्हणजे इथे तर आम्ही रोज प्रॅक्टिस करतोच काउन्सिलिंगची, पण आपले हे यांच्याशी 2 महिने ओळख होते, त्यामुळे साधारण आता हे काय प्रॉब्लेम सांगतील किंवा त्यांचं नेचर आपल्याला माहिती असते तर आपण कशा पद्धतीने सांगायचं हे कुठेतरी एक असतं मनामध्ये. जरी आपण म्हणतो की जजमेंटल नाही व्हायचं, पण ते थोडंसं अति परिचयात अवज्ञा म्हणून होत असेल. पण जेव्हा अगदी अनोळखी क्लायंट समोर आला आणि त्याला काउन्सिलिंग करण्याची एक संधी मिळाली की ते सुद्धा आम्हाला काउन्सिलर म्हणूनच बघत होते, तर तेव्हा पॉझिटिव्ह फीडबॅक जेव्हा त्यांच्याकडनं आला तेव्हा तर खूप छान वाटलं आणि एक प्रकारचा कॉन्फिडन्स पण आला की येस वी कॅन डू इट. म्हणजे आपण जे बोलतो ते समोरच्याला थोडंफार त्यातनं मिळतं आहे किंवा कळतं आहे. तर दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स आय थिंक. त्यानंतर गेस्ट लेक्चर अर्थातच खूपच ॲप्रिशिएबल होते. द पर्सन वॉज व्हेरी नॉलेजेबल आणि त्यांनी कपल काउन्सिलिंग आणि सुसायडल या 2 खूप क्रुशियल गोष्टींना हात घातला आणि त्याबद्दल खूप व्यवस्थित पद्धतीने आम्हाला अप टू डेट केलं. आणि ऑफकोर्स त्यांनी त्याच्यामध्ये आणखीन काय कोर्स करू शकतो याची पण माहिती फार चांगल्या प्रकारे दिली आणि खूप छान त्यांचं एकूण इन्व्हॉल्व करून घेणं पण होतं आणि पुन्हा बूस्ट करणं पण होतं की येस यू कॅन डू मेनी कोर्सेस इन दिस. त्यामुळे व्हेरी थँकफुल फॉर दॅट. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ABCDE जे आहे तर इफेक्टिव्ह फिलॉसॉफी ऑफ लाईफ या कोर्समधनं कळली असं म्हणायला हरकत नाही. अर्थातच म्हणजे मला खूप छान वाटतं की तेव्हा मी म्हटलं होतं की असा ॲडव्हान्स कोर्स मिळाला तर छान होईल आणि तसं ते झालं आणि मला ते करण्याची पण संधी मिळाली. गणपतीने बुद्धी दिली पण म्हणता येईल. तर सगळेच म्हणजे एकूण जे काही इन्क्लूड केलेलं होतं आणि जे सांगितलेलं होतं ब्रोशरमध्ये की RBT कपल आणि एक्झिस्टन्शियल त्याच्यावरती व्यवस्थित फोकस ठेवून ते फॅक्टर्स कव्हर केले आणि ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी उपयोग करून आपण टोटल जे काउन्सिलिंग आहे ते इफेक्टिव्ह करू शकतो हे याच्यातनं चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे. बाकी टाईम ड्युरेशन तर अप्रोप्रिएट आहे, म्हणजे ते तेवढे रिक्वायर्ड आहे, त्याचा तुमचा अभ्यास आहे त्यामध्ये मी तसे ते आखले आहेत आणि तर दॅट इज व्हेरी अप्रोप्रिएट. एकूण कंटेंट पण कोर्सचा खूपच सॅटिस्फॅक्टरी होता. बाकी सेल्फ रिफ्लेक्शन तर जसं मी सांगितलं टॉपिक्समधून आलेलं आहे आणि असं होतं की आपण जेव्हा हे इथे अप्लाय करतो तेव्हा साहजिकच ते आपण जेव्हा घरी जातो इथून तेव्हा ते होतं कुठेतरी अप्लाय किंवा प्रॅक्टिसमध्ये सुद्धा ते त्या पद्धतीने होतं आपलं आणि तेव्हा ते जाणवतं की आपली विचार करण्याची पद्धत बदलली, आपली वागण्याची पद्धत बदलली आणि आपली बदललेली असल्यानंतर आपल्याला समोरून येणारा जो रिस्पॉन्स आहे तो सुद्धा कुठेतरी पॉझिटिव्ह असं नाही म्हणणार पण ॲप्ट टू दॅट सिच्युएशन असा तो आहे. म्हणजे जो आधी आपल्याला कुठेतरी अनकंट्रोल किंवा नकोसा असलेला असा असू शकतो, तो आपला वागणं बदलल्यानंतर समोरून येणारा जो रिस्पॉन्स आहे तो पण एक ॲप्रोप्रिएट असतो असं मला वाटतं. त्यामुळे हे शिकणं आपण शिकलेलो आहोत पण इम्प्लिमेंट करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि हे या कोर्समधनं लक्षात आलं. आणि मला असं वाटतं की आजचा जो मेनू होता तो तर एकदम मॅप्ड होता, कारण की मोदक, फिलिंग इमोशन्स आणि पाणीपुरी म्हणजे ब्रेक द बिलीफ. एव्हरीथिंग वॉज व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. आणि मला मेन्शन करायला आवडेल की मला पर्सनल जी नीड होती एक पत्राची आयडिया तुम्ही मला दिली आणि दॅट वॉज व्हेरी हेल्पफुल की त्यांनी मला जे पोहोचवायचं होतं ते पोहोचलं.